आज अंगारक चतुर्थी. अंगारक चतुर्थी म्हणजे काय? मंगळ ग्रह एक नाव म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी म्हणजे अंगारक चतुर्थी. या दिवशी मंगळ ग्रह आणि गणपतीचा आपल्याला आशीर्वाद मिळत असतो, म्हणून हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रिद्धीज किचन. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. आज आहे अंगारकी चतुर्थी. आज अंगारकी चतुर्थीच्या दिवशी आज आपण बाप्पाला मोदक बनवणार आहोत नैवेद्यासाठी. तर मग आपण मोदक बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया. एक मोठी वाटी बेसन पीठ घेतलं, अर्धी वाटी पिठी साखर घेतली, छोटी वाटी तूप घेतलं, थोडे काजू बदाम दळून घेतले, 2 वेलदोडे आणि मोदकसाठी लागणारा साचा. अगोदर आपण बेसन पीठ घेऊया. यात थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊया. घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे, जास्त पातळ करायचा नाही आहे. यात आपण काहीच टाकणार नाही, फक्त बेसन पीठ घेतलं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायचं आहे, म्हणजे घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे. घट्टसर गोळा मळून घ्यायचा. थोडंसं तुपाचा हात लावून मसलून घेऊया. याच्या आता आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊया. आपण कणिक मळून घेतलं आहे, एकदम घट्ट मळायचं आहे. आता यांच्या आपण छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेऊया. आता छोट्या छोट्या पुऱ्या आपण लाटून घेऊया. ओबड धोबडही असल्या तरी चालेल, आपल्याला थोडं थोडं दोघं साईडनं तेल लावून घेऊ आणि लाटून घेऊया. जाडसर पण लाटल्या तरी चालतात. अशा सगळ्या पुऱ्या लाटून घेऊया. अशा आपण सगळ्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या आहे. थोड्या जाडसर पण असल्या तरी चालतील. आता आपण कढई गॅसवर ठेवली. यात आपण तूप घालूया. सर्व पुऱ्या आपल्याला तुपातच तळायच्या आहेत. तूप गरम झाले की आपण पुऱ्या तळूया. मस्त लालसर होऊ द्यायची, तोपर्यंत तळत राहायचं. आता ही तळत आली आहे, हिला आपण काढून घेऊया. आपण सर्व पुऱ्या तळून घेतल्या आहेत. आता ह्या पुऱ्या आपण तुकडे करून घेऊ आणि मिक्सरला थोड्या जाडसर दळून घेऊ. पुऱ्या थंड झाल्यावर सर्व पुऱ्या तुकडे करून घ्यायचे. यांना आता आपण तुकडे झाले. आता सगळं आता आपण यांना मिक्सरमध्ये जाडसर दळून घेऊ. आपण मिक्सरच्या भांड्यात पुऱ्या दळून घेऊया. सर्व पुऱ्या अशा प्रकारे जाडसर दळून घेऊया. पीठ हे सगळं पुऱ्या आपण जाडसर दळून घेतलं आहे. पुऱ्या आपण जाडसर दळून घेतलेले आहे. यात आता आपण काजू बदाम दळलेले होते ते टाकून घेऊया आणि मिक्स करून घेऊ. काजू बदाम मिक्स झाले. आता यात आपण तूप गरम करून टाकूया. यात आता आपण तूप टाकूया.
थोडं थोडं तूप घालूया. यात आता आपण पिठी साखर दळली होती, त्यातच वेलदोडे पण दळून घेतले होते. मिक्स करून घेऊया. कोणाला जास्त गोड आवडत असेल तर ते अजून साखर टाकू शकता. मी थोडी साखर काढून घेतलेली दळलेली. साखर ही पूर्ण मिक्स करून घ्यायची. यात अजून थोडं तूप लागेल. अजून तूप टाकूया. यात अजून तूप टाकूया. आता आपण यात पिठी साखर आणि तूप घातलेलं आहे. आता सारण बऱ्यापैकी तयार झालेलं आहे. आता आपण याला सारण बऱ्यापैकी झालं आहे. आपण आता याला मोदकच्या साच्यात भरूया. थोडं थोडं दोघं साईडने भरून घ्यायचं. मागच्या साईडनेही पॅक करून द्यायचं, जेणेकरून मोदक पोकळ व्हायला नको. साच्यामध्ये आपण पूर्ण सारण भरलेलं आहे. हे बघा, अशा प्रकारे पूर्ण सारण हे भरून घ्यायचं. मोदक हा तयार झालेला आहे. यात तुम्ही सुकं खोबरं पण टाकू शकता. तयार झाला आपला दुसरा मोदक. हे झाले आपले बेसन पिठाचे मोदक. गणपती बाप्पाला नैवेद्यासाठी तयार आहेत. कसे वाटले माझे आजची रेसिपी? आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. गणपती बाप्पा मोरया.